नमस्कार मित्रांनो. उद्या 11 जून म्हणजेच कॉकरोच जनता पार्टी यांचा प्रोटेस्ट आहे, म्हणजेच आंदोलन आहे. तर मी पण जे मला दिल्लीमध्ये बघितलं आणि ते मी जे व्हिडिओ बघितले त्याच्याबद्दल मला एक जे अ, अ, अभिजित दीपके आहे त्यांना एक सांगायची इच्छा आहे, की आंदोलनांना एक दिशा असली पाहिजे. दिशाशिवाय आंदोलन ते पार पाडत नाही. तर माझे काही मुद्दे आहे, म्हणजे जास्त नाही तर 6च मुद्दे आहे. ते 6 मुद्दे तुम्ही अंमलात आणावं असं वाटतं मला, महाराष्ट्राचा मुलगा म्हणून. तर बघूया आपण ते मुद्दे काय आहे. पहिला मुद्दा क्रमांक 1, स्टेज. स्टेज असलं पाहिजे. जेणेकरून तुम्ही फ्रंटला दिसले पाहिजे. कारण तुम्ही मेन आहे तेथे. जे दिल्लीमध्ये दिसत होतं, की तुम्हाला कोणी लोटत आहे इकडून-तिकडून, अ, हा लोटतोय, तो लोटतोय, हे असं असलं नाही पाहिजे. तर स्टेज असला पाहिजे. मुद्दा क्रमांक 2, जो मुद्दा आहे तो सर्वांना समजला पाहिजे. ते दिल्लीमध्ये दिसलं नाही. त्याची माईक, जी साउंडची क्वालिटी होती, ती प्रॉपर नव्हती. ते आणि त्याचं प्लॅनिंग पण नव्हतं कदाचित. मला असं वाटतं तुम्ही अमेरिकेतून सकाळ-सकाळी आल्यामुळे ते नाही झालं. ठीक आहे, काही हरकत नाही. पण एक साउंडची प्रॉपर प्लॅनिंग असली पाहिजे, जेणेकरून सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे. मुद्दा क्रमांक 3, स्पीच. स्पीच सर्वांनी द्यायचं आहे. 4-5 लोकांनी स्पीच बनावं. तिथं सगळेच बोलत होते. कोणी काय बोलत होतं कळत नव्हतं. कोणाला कोणी बाहेर बोलत होतं आणि YouTube तर सगळे आलेले होते. आज पुण्यात पण येणार. म्हणून एक स्पीच असलं पाहिजे जे तुमचे 3 आहे, जे मेन व्यक्ती आहे त्यांनी, आणि तुमचं एक शेवटचं स्पीच असलं पाहिजे. अ, आणि सगळ्यांना ते समजलं पाहिजे, म्हणून एक चांगली क्वालिटी असली पाहिजे. अभिजित दिपके सर, ते तुम्ही लक्षात घ्या. मुद्दा क्रमांक 4 आहे, जो शिक्षण मंत्री आहे आपल्या केंद्र सरकारमध्ये, त्यांचा आपण रिझाईनसाठी हा जो आंदोलन करत आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काहीच मुद्दे तुम्ही मांडतात आणि ते दिल्लीमध्ये दिसले. ते कदाचित ते नसले पाहिजे. त्यांच्याच रिझाईनचा मुद्दा आणि त्यांच्या वरती जे आहे, तुम्ही त्यांचे ब्युरोक्रेट्स असतील, त्यांचे सचिव असतील, महासचिव असतील, यांचा पण राजीनामा घ्यावा, असं माझी इच्छा आहे. फक्त शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागून चालत नाही. त्यांच्यामध्ये अनेक काही गोष्टी आहेत, त्यांचा पण राजीनामा घ्यावा. तर तुमचं जे होतं, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा तुम्ही मागत होते. तर त्याच्यामध्ये काही त्यांच्या व्यतिरिक्त तुमचे मुद्दे सांगतो. आझादी, आझादी, आझादी. तुम्हाला कशापासून आझादी पाहिजे हे तुम्ही सांगावं. आर-एस-एस बद्दल मुद्दा होता. बी बद्दल मुद्दा होता.